त्रिशरण बौद्ध विहार रमाई महिला मंडळाच्या वतीने रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी। नवीन नाशिक उत्तमनगर दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी त्रिशरण बौद्ध विहार इथून रमाई जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। त्यात उपासक उपासिका बालबालिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। प्रथम बुद्ध वंदना घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली। शोभायात्रेमध्ये लेझिम पथक व शिवकालीन लाठीकाठी पथक यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखविले। यावेळी स्वप्ना थोरात, ॲडव्होकेट सुजाता चोदंते यांनी रमाईविषयी उपासक उपासिकांना मार्गदर्शन करताना त्यांच्या जीवनातील संघर्षाबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संजय साबळे, त्रिशरण बौद्ध विहारचे अध्यक्ष विनोद भडांगे, बाबासाहेब शिंदे, दीपक पवार, त्रिशरण बौद्ध विहार बौद्धाचार्य संपत शिंदे, गुरुजी कळवणकर, गुरुजी बीजी बनकर, रमाई महिला मंडळ अध्यक्ष कल्पना नेरकर, रत्ना खरे, मनीषा कळवणकर, मंदा साळवे, मीना भडांगे, लता बनकर सह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते। मंडळाच्या वतीने शेकडोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या परिसरातील नागरिकांसाठी भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते। आता सगळे माझ्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा ठेवते। आपण सर्व उत्साहात आहात। आज माता रमाईची जयंती, आपण सर्वांनी नाचून गाऊन आनंद व्यक्त केला आहे। तर आपण माझ्या या मंगलमय शुभेच्छा आणि आजच्या या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपासक उपासिका उपस्थित आहात आणि सर्व माता रमाईला जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात। आपण आता नाचून गाऊन माता रमाई जयंतीचा आनंद घेतलेला आहे, पण आता जरा विचार ऐकून आनंद घेतला तर निश्चित ती रमाई जयंती खऱ्या अर्थी साजरी होईल असं मला वाटतं। तुमचं काय म्हणणं आहे? खरंय की खोटं आहे? खरंय की खोटं आहे? मला पुढचे काही मिनिटं ऐकून घ्याल अशी अपेक्षा ठेवते आणि कोणाचाच आवाज येणार नाही अशीही अपेक्षा ठेवते। चालेल ना? असं म्हणतात की 10 भाषणांपेक्षा शाहीराचं एक गाणं हे कधीही प्रभावी ठरतं आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ते एक गाणं नेहमी साथ देणारं ठरतं। तर मग माझ्या या व्याख्यानाची सुरुवात गाण्याने केली तर आवडेल का? आवडेल का? जय भीम। ज्यांना गाणं येत असेल त्यांनी मला साथ दिली तर चालेल आणि कृपया आवाज जर कमी ठेवला तर तुमच्यापर्यंत गाणं सहज पोहोचेल आणि गाण्याचे शब्द आणि वाक्य तुमच्या मनाला भिडतील, म्हणून शांतता बाळगा। गाण्याचे बोल आहेत बुद्ध कबीर भीमराव फुले, सर्वांना माहीतच आहे, लक्ष्मण केदारेंचं हे गीत आहे। आपण या गीताला सुरुवात करूयात। बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई, शेजारी न सखे बाई ग शेजारी न सखे बाई, देवाच्या नावावर जे करती छुमंतर, विश्व शांतीचा संदेश महाकारुण्य भगवान बुद्ध याच्या स्मृतींना विचारांना पंचांना थोर महापुरुष तसेच येथे जमलेले सर्व उपासक उपासिका छोटे भीमसेनी त्यांना आणि आमच्या त्रिशरण बुद्ध विहारामध्ये रमाई जयंती त्रिशरण रमाई महिला मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरात रॅली काढून रॅलीमध्ये रॅली काढली आणि रॅलीमध्ये शिवकालीन खेळ परत लेझिम पथक या सर्व गोष्टींनी रॅलीची शोभा वाढली। तसेच बिहारमध्ये सर्व मान्यवरांनी रमाईच्या जीवनावर जे व्याख्यान दिले ते अतिशय मोलाचे होते आणि व्याख्यानानंतर शेवटी भोजनदान देऊन कार्यक्रमाचा निरोप समारंभ झाला। जय भीम। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक।